फ्रेंड्स, आज आपण एक महत्त्वाचा आजार डिस्कस करणार आहे, टॉपिक डिस्कस करणार आहे. ते म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा HFMD आजार, ज्याला आपण हँड फूट माउथ डिसीज म्हणतो मित्रांनो. हा आजार मुख्यतः 5 वर्षाच्या खालील बाळांना आढळून येतो. काही प्रमाणामध्ये 5 ते 10 वर्षाच्या मुलांना पण हा आजार होतं, पण याचे प्रमाण फार क्वचित असतं. जास्त करून हा 5 वर्षाच्या खालील बाळांना अफेक्ट करतो हा आजार. जर आपल्या घरी लहान मुलं असतील तर ह्या आजाराबद्दल आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. हँड फूट माउथ डिसीज जे आहे, HFMD ज्याला आपण म्हणतो, हे एक व्हायरल डिसीज आहे जे कॉक्सॅकी किंवा एंटरव्हायरसपासून होतो. हा आजार इन्फेक्शियस आहे, म्हणजे एखाद्या बाळाला ह्या आजाराची लागण झाली तर त्यापासून दुसऱ्या बाळाला होऊ शकते. फिको ओरल रूट किंवा ड्रॉपलेट थ्रू हा आजार एका बाळापासून दुसऱ्या बाळाला पसरू शकतो. म्हणजे खोकला किंवा शिंकामुळे किंवा सलायवामधून हा आजार एका बाळापासून दुसऱ्या बाळाला होऊ शकतो. आता आपण याची लक्षणं पाहू मित्रांनो. ह्याची लक्षणं, सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे ताप येणं. बाळाला पहिले 3-4 दिवस ताप येतं. तसंच या आजाराच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं, हँड फूट माउथमध्ये या ठिकाणी लहान लहान फोडी येतात. आपल्या लहान मुलाच्या तळपायाला किंवा तळहाताला आणि तोंडामध्ये लहान लहान फोडी येतात. आपण फोडी आली की त्याला आपण तोंड आलं असं म्हणतो. बऱ्याच वेळेस हे जे फोडी येतात तळपायाला आणि तळहाताला फार दुखतात. आपल्या स्क्रीनवर पण दाखवलेल्या आहेत कशा प्रकारच्या फोडी. ही फोडी या ठिकाणी आपल्या तळहातावर, आपल्या बाळाच्या आणि तळपायावर येऊ शकतात, तोंडावर पण येऊ शकतात. काही प्रमाणामध्ये काही मुलांमध्ये सीटवर, हातावर, पायावर पण लहान लहान फोडी येऊ शकतात. मित्रांनो, याच्यामध्ये तोंडात फोडी आल्यामुळं लहान बाळ जेवण पण व्यवस्थित करत नाही. अशा प्रकारचे लक्षणं आले आपल्या बाळामध्ये तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की हा हँड फूट माउथ डिसीज आहे. मित्रांनो, आता आपण ट्रीटमेंटबद्दल याची माहिती घेणार आहोत. ट्रीटमेंट हे व्हायरल डिसीज असं आहे, याचे काही स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही. जर बाळाला ताप असेल तर आपण त्या ठिकाणी पॅरासिटामॉलचं सिरप देतो. तसेच तोंडातलं येतं, याच्यामध्ये तोंडात फोड येतात, त्याच्यासाठी माउथ जेल पण, सुदिंग माउथ जेल तोंडाला लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी, किंवा स्प्रे त्या ठिकाणी आपण बाळाला देतो. त्याच्यामुळे त्याच्या तोंडातलं कमी व्हायला मदत होते. तसेच तळहाताला आणि तळपायाची फोडे कमी होण्यासाठी त्या ठिकाणी आपण लोशनचा वापर मित्रांनो करतो. हे एक व्हायरल डिसीज आहे, मी तुम्हाला सांगितलं, आणि हे सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे. आपल्याला 7 ते 10 दिवसामध्ये हा आजार हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपोआप बरा होऊन जातो. फार कमी पेशंट्समध्ये ॲडमिट करायची गरज पडते. तोंडात फोडी आल्यामुळे लहान लेकरं जे आहेत, लहान बाळं, ते जेवण करत नाहीत. त्याच्यामुळे माझा एक महत्त्वाचा सल्ला आहे तुम्हाला, जर आजार असा झाला तुमच्या लेकराला, मुलाला, तर तुम्ही त्याचं डाएट फार महत्त्वाचं आहे. तोंडात फोडी आल्यामुळं लहान मुलं ते जेवण करत नाहीत, पाणी वगैरे प्यायला टाळाटाळ करतात. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी लिक्विड डाएट, सेमी सॉलिड डाएट लहान मुलाला काळजीपूर्वक त्या ठिकाणी द्यायचं आहे. हायड्रेशन त्या ठिकाणी बाळाचं मेंटेन करायचं आहे. त्यामुळे काय होईल, बाळाला विकनेस येणार नाही, डिहायड्रेशन होणार नाही, ॲडमिट करायची गरज पडणार नाही. आपल्याला फक्त 7 ते 10 दिवस व्यवस्थित काळजी घेतली तर हे आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. ॲडमिट करायची गरजसुद्धा पडत नाही. फक्त त्या ठिकाणी बाळाचं व्यवस्थित जेवण झालं पाहिजे आणि त्याला लिक्विड डाएट आणि त्या ठिकाणी पाणीचा भरपूर वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे बाळाला शक्ती येईल, अशक्तपणा होणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर हा हँड फूट माउथ डिसीज हा एक सामान्य आजार आहे, आपोआप बरा होतो, ॲडमिट करायची गरज पडत नाही. जर बाळ जेवण केलं नाही, विकनेस फार झालं, अशक्तपणा फार झाला आणि त्या ठिकाणी डिहायड्रेशन झालं, तर त्या ठिकाणी काही वेळेस आपल्याला त्या ठिकाणी बाळाला ॲडमिट करावं लागतं मित्रांनो, आणि त्याच्या ठिकाणी इंजेक्शन वगैरे देऊन ट्रीटमेंट करावी लागते व्यवस्थित. जर हे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.